वळूया मैदानामध्ये केजी क्रिकेट मंडळ नवगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषक 2025 मध्ये मी संदीप जगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला प्रेसी नवगावने आणि लखमादेव नवगाव संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं। पहिला चेंडू आणि पहिला फलंदाज बाद होऊन पावलांमध्ये। त्याच्यानंतर प्रसाद पाटील, ऋतांशु पाटील, प्रेसी नवगाव म्हटल्यानंतर एक नाव सदैव कॉमन असणार आणि ते म्हणजे प्रणिल मोरे आणि अलिबागचा तुफानी फलंदाज मृणाल वर्सोलकर, खोपोलीचे अजय, जिराटचे कैवल्य पाटील, त्यानंतर संपूर्ण अलिबाग मुरुडच्या फलंदाजीच्या गळ्यातला ताईत हुसेन टाकी आणि प्रज्वल ठाकूर अशी टीम बनवलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला लखमादेव नवगाव संघ जे आता फलंदाजीसाठी मैदानात उतरलेत त्यांच्या संघामध्ये मात्र आपण पाहतोय ऋषिकेश राऊत पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परतले। जयेश सुरेकर हा संघाचा कर्णधार आहे। विघ्नेश कटोर, परेश झडे, सुजय पावशे, सुजल लडगे, अनुज राऊत हे सर्व अर्थातच आपले घरचे खेळाडू नवगाव मधील खेळाडू पाहायला मिळतात। भागेश शौलकर सुद्धा त्या संघामध्ये असेल। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला जर मैदानात आपण पाहिलं ना तर स्वराज देवळे जो अर्थातच आता पीएनपी चषकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला त्याला सुद्धा या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलंय। दिगंबर तामोरे जो मूळचा पालघरचा आहे त्याला सुद्धा मैदानामध्ये समाविष्ट केलंय। दीपेश कोळी ट्रॉम्बेचा खेळाडू आणि भूषण साहणे जो पुण्याचा खेळाडू आहे त्याला सुद्धा मैदानामध्ये आमंत्रित केलाय आज लखमादेव नवगाव संघामध्ये। तर हे सर्व खेळाडू आज लखमादेव नवगाव संघाला रिप्रेझेंट करतात। पहिल्या चेंडूवरती काय झालं आपण पाहिलं, मनीष मोकल गोलंदाजीला आले, लाफ्टा मोर द विकेट त्यांचा मारा सुरू होता आणि अशा वेळेला पहिला फलंदाज बाद सुद्धा झाला। दुसरा चेंडू या वेळेला फलंदाजीसाठी आपण पाहतोय सुजय पावशे मैदानामध्ये आलेत। सुजय जर आपण पाहिलं तर गेली 10 वर्षांपेक्षा अधिक काळ या क्रिकेटपटूने टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचं एक वेगळं वलय प्राप्त केलंय। आज लखमादेव नवगाव संघाला तो रिप्रेझेंट करतोय। मूळचा लखमादेव नवगाव संघ आपण जर पाहिला तर त्या संघाची एक वेगळी परंपरा आपण कायम मैदानामध्ये राहिलेली पाहिली। महेश जैतूच्या नेतृत्वाखाली याच संघाने सर्वाधिक फायनल जिंकलेले आपण पाहिलेले आहेत। त्या संघाला त्यानंतर कालांतरानंतर भानुदास कोळीसारखा खेळाडू सुद्धा जॉईन झालेला आपण पाहिला। त्याच संघामध्ये मैदानामध्ये विक्रांत पावशे असेल, राहुल वागे असेल हे खेळाडू सुद्धा मैदानामध्ये खेळताना पाहिले। सुजय पावशे नवीन खेळाडू त्या घाटणीचा समाविष्ट झाला होता आणि आज मैदानामध्ये तो दाखवतोय त्या अनुभवातून आलेलं सोनं कशा पद्धतीचं असतं। चेंडू सीमारेषा पार, वेलकम फॉर हॅलो येस। तर आपण बोलत होतो सुजय पावशे बद्दल। त्याने एक चौकार वसूल केलाय, एक एकेरी धाव बनवली आणि आता तो 7 धावांवर पोहोचलाय। संघही 7 धावांवरती पोहोचलाय। मनीष मोकलला आपण मैदानामध्ये पाहतोय। मूळच्या अर्थातच मनीष मोकल आज आपण पाहतोय अलिबाग तालुक्यातील हाशुरे गावातून खेळणाऱ्या या खेळाडूने अनेक सारे टायटल्स आपल्या नावावरती केलेला मनीष मोकल जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजी करतो तर ते पाहणं एक येस। आणि याही वेळेला आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळून काढला फलंदाज त्या ठिकाणी विघ्नेश कटोर मैदानामध्ये आहे। विघ्नेश कटोर विशेषतः लखमादेव नवगाव संघाला गेल्या काही वर्ष सातत्याने खेळतोय। सुजय त्याच्यापेक्षाही अनुभवी खेळाडू आहे। याच संघांमधून खेळलेले काही खेळाडू जर आपल्याला माहिती असेल, देवा रेवगणे सुद्धा या संघासाठी चांगली कामगिरी केली, उत्तम पावशेने सुद्धा मैदानामध्ये लखमादेव नवगावसाठी केली। आज त्यांची मुलं मैदानात खेळतात। मग तिकडे अर्थातच विघ्नेश जेव्हा खेळतोय तेव्हा विघ्नेशच्या वडिलांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली मैदानात आपण पाहिले। पण आता वळूया वर्तमान काळात जिथे विघ्नेश आणि सुजयला तोड द्यायची आहे मनीष मोकलची। चांगला चेंडू यावेळच्या अशा खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीसाठी मनीष ओळखला जातो। मनीष मोकलकडे ना मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं असेल ना तर साही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचं कौशल्य गेल्या काही वर्षात त्याने कमवलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धरणी गुरुजी मला कळवताना धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय
10 धावा लागल्या. पहिल्या चेंडूवरती त्याने ऋषिकेश राऊत नावाचा एक मोठा अडथळा दूर केला होता. कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही जेव्हा पॅक ग्राउंडमध्ये खेळत असता जिथे डिक्लेअर झोन असतो आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग पासून बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये कंप्लीट डिक्लेअर झोन आहे, तिथे तुम्हाला मोठ्या धावा मिळणार नाहीये. अशा वेळेला ऋषिकेश राऊतला बाद करणं किती गरजेचं होतं हे मनीष मोकल जाणत होता आणि बरोबर असा एक चेंडू त्याने मनीष मोकलने टाकला. तो थोडा बाहेर वळला होता. ऋषिकेश राऊतचा थोडा कंट्रोल मेकॅनिझम ढासळलेला आपण मैदानामध्ये पाहिला आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा तो डबल माइंडेड झाला, ऋषिकेशला बाद करून पॅव्हिलियनमध्ये परतवून लावल्यानंतर कदाचित मनीष मोकलने तो फॉर्म कंटिन्यू ठेवला सुद्धा. सुजल मैदानामध्ये येण्याचं कारण सुद्धा होतं की सुजयकडे लेफ्ट आर्म राईट हँड हे कॉम्बिनेशन कदाचित विनोदने मैदानामध्ये त्या पद्धतीने कॉम्बिनेशन आणावं अशा पद्धतीने जयेश सुरेकरने अर्थात ते कॉम्बिनेशन आणण्यासाठी लखमादेव नवगाव संघामध्ये त्यांना या वेळेला मैदानात आणलं. आणि मग आता आपण मैदानात काय पाहतोय तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. ज्या गोलंदाजाला या मैदानामध्ये गेले सातत्याने काही वर्ष आपण पाहतोय प्रणिल मोरे मैदानामध्ये येतोय. मुंबई क्रिकेटमध्ये प्रणिल मोरेने आपला स्वतःचा दबदबा फलंदाजी गोलंदाजी विशेषतः पावसाळी क्रिकेटमध्ये एक क्रिकेटपटू सदैव बिझी असलेला पाहायला मिळाला होता सुरुवातीच्या काळामध्ये. तिथून उदयाला आलेलं हे नाव तो म्हणजे प्रणिल मोरे. आज मैदानामध्ये प्रणिल मोरे काय करतोय पाहायचंय. प्रेसी नवगावशी त्याचं घरचं नातं आहे. पहिला चेंडू थोडा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा आलाय की हा अर्थातच वाईट चेंडू असेल, अवांतरच्या स्वरूपात धाव मिळणार. एकेरी धावानं प्रणिलने थोड्या अंशी का होईना अवांतरच्या रूपाने स्वतःचं खातं खोललंय आणि एक धाव बहाल केले असं म्हणायला हरकत नाहीये लखमादेव नवगाव संघाला. लखमादेव नवगाव बॅटिंग करतोय. प्रेसी नवगाव या वेळेला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. प्रेसी नवगावचं विनोद वाटकरी कर्णधारपद अर्थात भूषवतोय. विनोदकडे ह्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो ना. प्रणिल मोरे म्हटल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती असेल अगदीच थोड्या दिवसांपूर्वी जेव्हा ऋषिकेश वैद्य अलिबागमध्ये आले त्याने आवर्जून आपल्या गावाला भेट दिली. कारण त्यांचं क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि विशेषतः नवगावकरांबद्दलचं असणारं प्रेम त्यांच्या मनात मोठे आहे. मग ही फार महत्त्वाची भूमिका आहे. आज नवगावमध्ये आपण खेळतोय. नवगाव ही अलिबाग तालुक्यातील क्रिकेटची पंढरी समजली जाते आणि ती आहेच. त्याच्या मागचं कारण आहे जसं चिवताईने मगाशी सांगितलं होतं की नवगाव आणि थळ ही क्रिकेटची उगमस्थानं राहिलेली आहेत. आणि जेव्हा या गावांमध्ये क्रिकेट होतं ना तेव्हा या गावांमध्ये असणारं क्रिकेट प्रेम किंवा क्रिकेट प्रेमी यांचा मिळणारा सपोर्ट हा सुद्धा महत्त्वाचा असतो. प्रणिल मोरेचा हा चेंडू यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. चेंडू हवेत. हुसेन चेंडू खाली येतोय आणि या वेळेला मात्र कॅचिंग प्रॅक्टिस घेतोय की काय असं वाटलं होतं. रनआउटची संधी आली. पंचांनी तो तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केलाय. पण हुसेन थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये त्याला असं वाटलं की हा चेंडू सहज हातामध्ये बसेल. पण बघा असं काही घडत नसतं ना. बऱ्याच वेळेला यासिनजी मैदानामध्ये आपण या गोष्टी पाहत असतो की किंबहुना क्रिकेटला तुम्ही कोणत्या पद्धतीने पाहता त्याच्यावरती सुद्धा तुमचा खेळ मैदानामध्ये निर्भर होत असतो. विघ्नेशने हा फटका थोडा डान्सिंग डाऊन द विकेट आले. हॅलो, तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितलेली आहे. तो निर्णय येतोयच. अगदी काही क्षणासाठी मी या ठिकाणी 2 सन्माननीय जयराम खेमजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. आणि संदेश गावण सर सोंडी हायस्कूलचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. ओव्हर टू जगे सर. शेनवॉनचं एक फार सुंदर वाक्य आहे की स्पिन इज अन आर्ट अँड पेशन्स इज अ ब्रश. मैदानामध्ये तुम्हाला आर्ट स्पिन ही आर्ट असेल ना तर त्यातला आर्टिस्ट शोधायचा असेल तर तुम्ही प्रणिल मोरेकडे पाहू शकता. प्रणिल मोरेने प्रेसी नवगाव संघाला 2000 साधारण 16-17च्या साली या म्हणजे आपण म्हणतो ना की टेनिस क्रिकेटचा विश्वचषक म्हणून महाशिवरात्री चषकाकडे आपण पाहतो आणि तो महाशिवरात्री चषक जिंकून देण्यामध्ये 2014 मध्ये एक मोलाचं सहकार्य केलं होतं. प्रेसी नवगावमध्ये सुद्धा प्रचंड क्रिकेट वेडे आहेत. क्रिकेटसाठी ते काही करू शकतात आणि त्यासाठी यावर्षी सुद्धा त्यांनी प्रणिल मोरे सोडून बाकी कोणताही संघ विनोद बनव पण प्रणिल मोरे पाहिजे. मला वाटतं हा अट्टहास सुद्धा ररला असेल. निर्णय आलाय की फलंदाज नाबाद आहे. कोळीव मैदानात 2 धावा पूर्ण झाल्या. दरणे गुरुजी मला कळवताना की धावफलकावरती धावसंख्या लागले 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकामध्ये प्रणिल मोरे गोलंदाजीला आला. सुजय आणि विघ्नेशला ही गोष्ट सांभाळून खेळावी लागेल की आपण आता एक नवीन पिढी आहोत आणि नव्या पिढीची नव्या शिलेदारांना थोडं नव्या पद्धतीने सुद्धा उत्तर द्यावं लागतं. तेव्हा जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्या कामगिरीला
तुम्हाला तोड द्यावी लागते। याही वेळेला स्लोअर रन होता, चेंडू अर्थात बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही, बराच काळ हवेत क्षेत्ररक्षकाला ढुंडो रे साजना करावं लागलं, पण तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची। सुजय पावशे जेव्हा मैदानामध्ये आहे ना, तुम्हाला थोडंसं ॲथलेटिझम दाखवावं लागणार विघ्नेश, कारण मोस्ट ऑफ द टाइम सुजय पावशे तुम्हाला सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करून देतो। लखमादेव नवगाव संघ पूर्वी जो ओळखला जायचा ना, त्यांना 36 धावा दिल्यात, म्हणजे हा गमतीचा विषय नाहीये, हा खरंच सिरियसली विषय। देवा रोगे याच्याशी सहमत असतील, त्यांना 36 धावा दिल्यात तर त्या वयाच्या नाही, पण त्यांना 80 धावा दिल्यात की त्या वयाच्या। एकदा विकासदादा माझ्या बाजूला बसलेले आहेत, विकासदादा तुम्हाला माहिती असेल रायगड पोलीस आणि लखमादेव यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, फटका चुकला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, प्रेसी नवगावला मिळालेलं मोठं यश। विघ्नेश बाद होऊन परततोय पॅव्हलियनमध्ये। क्रिकेटच्या अर्थातच पीक फॉर्म मध्ये सुद्धा होतो तेव्हा प्रणिल मोरे गोलंदाजी करायचा, नौका होता, पण तरी सुद्धा त्याचा लेग स्पिन खेळणं त्यावेळेला मोस्ट चॅलेंजिंग असायचं, त्याच्यामुळे थोडा अभ्यास करावा लागायचा। बघा, जेव्हा ग्रेटेस्ट खेळाडू तुमच्याबद्दल असं म्हणतात किंवा या क्रिकेटमध्ये ज्यांनी दबदबा कमवलाय, नाव कमवलंय, ते खेळाडू जेव्हा तुमच्याबद्दल म्हणतात तेव्हा मला वाटतं की तुम्ही बऱ्याच अंशी अंतर पार केलेलं असतं आणि ते अंतर यशस्वी अंतर असतं। विघ्नेश बाद होऊन परतला पॅव्हलियनमध्ये, धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत। प्रणिल मोरे गोलंदाजी करतोय, पहिल्या षटकात मनीष मोकलने षटक टाकलं होतं, त्या 5 षटकांचा अर्थात सामना आहे आणि बॅटिंगसाठी जातोय मैदानामध्ये भूषण साहणे, मूळचा पुण्याचा असणारा खेळाडू आज मैदानामध्ये आलाय आणि आपण नेहमी म्हणतो ना की पुणे तिथे काय उणे, आज मैदानामध्ये ते उणे प्लस करावं लागेल। सो मायनस मायनस इज इक्वल टू प्लस, असा सायन्सचा एक रूल आहे। इट्स ऑल अबाउट द फिजिक्स, इट्स ऑल अबाउट द केमिस्ट्री ऑर वॉट एव्हर इट मे बी द सायन्स। पण या वेळेला मैदानामध्ये प्रणिल मोरे भूषण साहणेसाठी एक वेगळा चेंडू टाकतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू, उंचपुरा फलंदाज मैदानामध्ये असताना त्याच्यासमोर हा एक वेगळ्या प्रकारचा चेंडू प्रणिल मोरेने टाकले। पण त्याच वेळेला आपण पाहतोय ना की मोस्ट ऑफ द टॅलेंट प्रणिल मोरे या गोलंदाजीसाठी ओळखला जातो। तो आपल्या कृतीने बोलणं पसंत करतो, कारण त्याला माहिती आहे देवाने जेव्हा या प्रकारची शक्ती आपल्या हातामध्ये दिले, काही गोष्टी जेव्हा आपल्याकडून नेचरने हिसकावून घेतलेल्या असतात ना, त्यावेळेला परमेश्वराने काही आशीर्वाद सुद्धा आपल्याला दिलेले असतात आणि त्या आशीर्वादाचा योग्य वापर माणसाला करता आला पाहिजे। प्रणिल मोरेला माहिती आहे मला दिलेलं टॅलेंट हार्डवर्क मध्ये मी जर कन्वर्ट केलं ना तर त्याचं उत्तर इज इक्वल टू सक्सेस असेल। भूषण साहनेने सुद्धा ओळखलं की ठीक आहे, हरकत नाहीये, कदाचित हा शेवटचा चेंडू असेल तर त्याला सन्मान देऊया, कारण ज्याला म्हटलं जातं ना की आधी नमस्कार करूया मग चमत्कार दाखवायला यासिनजी तयार होऊया। 12 चेंडूंचा खेळ संपला, 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा, 2 गडी बाद 16। ठीक, या ठिकाणी नक्कीच पहिल्या इनिंगच्या नंतर जे काही सन्मान किंवा देणगीदार आहेत त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे, मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा आहे, अनेक देणगीदार लाभलेले आहेत, म्हणून मी आधी अधूनमधून थोडंसं डिस्टर्ब करणार आहे कॉमेंटर्स बॉक्समधल्या सगळ्या माझ्या मान्यवरांना। या ठिकाणी कैलासवासी मनोहर गणपत वाटकरे यांच्या स्मरणार्थ शिक्षर किंग म्हणून जो बॅट्समन निवडला जाणार आहे त्याच्याकरता चषक देण्यात आलेला आहे। भावेश चौलकर मॅन ऑफ द डे हा बॅट्समन ठरेल, त्याला तो किताब दिला जाणार आहे त्यांच्याकडून। तसेच गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी चेतन राणे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे। मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक केदार मोबाईल यांच्याकडून इस्त्री दिली जाणार आहे। आणि सहभागी जे 16 संघ आहेत पहा मंडळी, या ठिकाणी एक आगळं वेगळं हे दानशूरतेचं पाहायला मिळतं आपल्याला। सहभागी 16 संघ, प्रत्येक खेळाडूस जो टी शर्ट दिला जाणार आहे तो सन्मान्य चित्रलेखाजी पाटील, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चित्रलेखाजी पाटील यांच्याकरता, कारण 16 संघातील प्रत्येक खेळाडूला तो टी शर्ट दिला जाणार आहे। त्याचबरोबर उन्हाचा कडाका आहे, आपल्याला सतत पाणी लागतं, ही पाण्याची सोय आज आणि उद्या ज्यांनी केलेली आहे ते सार्थक भुंडे यांच्याकडून त्यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सार्थक भुंडे पाण्याचं जार ते देणार आहेत 2 दिवस। ओव्हर टू जगे सर। थँक्यू सो मच अजितजी हारवडे सर। प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या प्रतिनिधींनी देवा रोगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। प्रदीप स्पोर्ट्स साखर,
सौरव गांगुलीचा यासिनजी आत्ताच एक इंटरव्ह्यू मी मला वाटतं इंस्टाग्राम किंवा यूट्यूबला ऐकला होता. ते म्हणाले होते की क्रिकेट इज नॉट अबाउट द इंडिव्हिज्युअल गेम, क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क अँड पार्टनरशिप. 12 चेंडूमध्ये जेव्हा 16 धावा झालेल्या आहेत ना मैदानामध्ये, त्यावेळेला थोडा विचार करावा लागेल लखमादेव नौगाव संघाला की आपण या वेळेला टॉस प्रेसीने जिंकला, आपल्याला बॅटिंग आलंय, तर आता बॅटिंग कशी मैदानामध्ये करायची. 12 मध्ये 16 आल्यात, आता 18 मध्ये आपल्याला थोडी पार्टनरशिप करावी लागेल. टीमवर्क कशाला म्हणतो ना आपण की कोणीतरी ती जबाबदारी उचलायची असतं. सलामीवीर लवकर बाद झाले हरकत नाहीये, ऋषिकेश राऊत बाद झाला, विघ्नेश बाद झाला, पण त्याच्यानंतर टीम ही 11 खेळाडूंनी बनलेली असते ना. बघा आकाश तवसाळकर गोलंदाजीला आल्यात, मूळचे चौलचा असणारा आकाश तवसाळकर अलिबाग, मुरुड, रोहा या पट्ट्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा खेळाडू आहे. गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो सर्वाधिक पॉइंट्सला ज्याच्यावरती बोली लागली होती, यानंतर याच पीएनपी चषकामध्ये आपण पाहिलं होतं याच खेळाडूला अतिशय म्हणजे लागोपाठच्या 3 सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळवणारा आकाश तवसाळकर ठरला होता. तो आकाश तवसाळकर आज जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजीला आलाय ना, त्याचं प्रभुत्व आपल्याला पाहायचं आहे. पण त्याच्या समोर जो आहे ना फलंदाज भूषण साहणे, त्याला थोडा खेळ आठवावा लागेल की आज जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे घाट माथ्यावरून पुण्यावरून खाली उतरतो, पुण्यावरून खाली उतरताना आपण भोरघाटातून येतो किंवा मग म्हणजे येतोच अर्थातच, कारण एक्सप्रेस वे वरून या और आयदर तुम्ही इकडून या खोपोली मार्गे या, लोणावळ्यातून पार करत करत जेव्हा आपण येतो ना कोकणामध्ये, तेव्हा कोकणात आल्यानंतर कोकणचं सौंदर्य आपल्याला थोड्या अंशी का होईना भुरळ घालतं. पण ही सौंदर्याला भुरळ जरी ते सौंदर्य भुरळ घालत असलं ना तरी सुद्धा त्याला भुलायचं नसतं. आता आपल्याला थोडी ती सौंदर्यशाली फलंदाजी दाखवायला लागेल जी पश्चिम महाराष्ट्रात त्याने दाखवले. यावेळेचा मोठा फटका सुजयच्या बॅटमधून निघालेला आहे. वाईड लॉंग वन कव्हर करणार का? यासडेच चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो आणि पंचांचा इशारा येतोय. हा दणदणीत षटकार आहे. हातात दिली आणि मग दुसऱ्या बाजू कल्याणी सरांनी दिली आणि कल्याणी सरांनी माझ्या हातात या ठिकाणी ISPL ची जर्सी दिली आणि मग म्हणजे कोलकाता संघाची. दुसऱ्या बाजूला कल्याणी सर, मग मी सौरव गांगुलीचंच कल्याणी सर या ठिकाणी नाव घेतलं होतं. मग कोलकाता संघाचं आपल्याला स्लोगन आठवावं लागेल, तोडबो लोडबो जितबो. आज मैदानामध्ये ते तोडबो लोडबो जितबो करावं लागेल या फलंदाजांना. सुजय पावशेने ती तोडबो लोडबो जितबो ही भूमिका घेतलेली पाहायला मिळते. कल्याणी सर काय योगायोग आहे ना की इथे मैदानामध्ये ती पार्टनरशिप सुद्धा चालून आले. 6 धावा सुद्धा आल्यात, ज्या 6 धावा महत्वाच्या असतील लखमादेव नौगाव संघाला. आकाश तवसाळकरच्या विरुद्ध हा फुल टॉस होता. अशा प्रकारच्या चेंडूसाठी मोस्ट ऑफ द टाइम फलंदाज थोडे वेगळे स्ट्रोक खेळतात, अनऑर्थोडॉक्स बॅटिंग पाहायला मिळते. पण सुजयला माहिती आहे हा गेम प्लॅनचा भाग असू शकतो आणि मैदानावरती आपण उभं राहणं किती महत्त्वाचं असणार आहे. बघा तुमच्या प्लेइंग 11 मध्ये लेफ्ट आर्म किती आहेत, म्हणजे डावखुरे फलंदाज किती आहेत याचाही अभ्यास करावा लागतो. आणि सुजयला माहिती आहे आपण जर एकमेव डावखुरे फलंदाज मैदानामध्ये असू तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी ती डोकेदुखी ठरू शकते जर आपण 5 ओव्हर मैदानामध्ये राहिलो तर. अलीकडच्या क्रिकेटमध्ये या गेम प्लॅन वरती खूप वेळेला विचार केला जातो पण तो इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं असतो. सुजयचं मी कौतुक करेन. सुजय पावशे यासाठी ओळखला जातो. नौगावचे खेळाडू या प्रतिभेने तयार झालेले आहेत मित्रांनो. ही केवळ एका दशकाची परंपरा नाहीये, अनेक दशकाची परंपरा राहिलेली आहे. पॅकर नौगाव पासून सुरू झालेल्या परंपरेमध्ये आपण सारे या संघाचे भाग आहोत. मग प्रेसी नौगाव आणि लखमादेव नौगाव संघातील हे सर्व खेळाडू आज एकमेकांसमोर जेव्हा उभे टाकलेत ना, नौगाव संघाच्या त्या अमिताभ बच्चन यांच्या मोहब्बते चित्रपटाच्या डायलॉग प्रमाणे मैदानात एकमेकांसमोर उभे टाकतात. तो डायलॉग आठवतो ना, परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन सब है यहाँ पर. भूषणसाठी यावेळचा चेंडू आपण पाहतोय. आकाश तवसाळकरने मात्र एक लाईन पकडलेली पाहायला मिळाले. उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र रूम द्यायचा नाहीये. तशी अलीकडच्या काळामध्ये 1 इंच जागा कोण देत नाही तर रूम काय देणार ना. तर या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 26 आपण पाहतोय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि जेव्हा आकाश तवसाळकर गोलंदाजीला आलेत एकही चेंडू अद्यापर्यंत त्यांचा निर्धाव नाहीये. सुजयने आणि त्याच्यानंतर भूषण साहनेने मात्र हे ओळखले. याही वेळेला आपण पाहतोय दोन्ही फलंदाजाने मैदानामध्ये तारतम्य आणि ताळमेळ या दोन्ही शब्दांचा बरोबर संयोग घडून आणलेला पाहायला मिळाला आणि म्हणून 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर यासिनजी आपण मैदानामध्ये पाहतोय 2 गडी बाद 27 धावा धावफलकावरती लागल्यात. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपचं जे काही महत्त्व आहे ना ते या पद्धतीने असतं. बघा एका बाजूला एक मोठ्या मोठ्या विकेट जर मैदानामध्ये पडत असतील तर दुसऱ्या बाजूला कोणीतरी ती जबाबदारी घेणं भाग पडतं. प्रणील मोरेने चांगली ओव्हर टाकले किंवा त्याच वेळेला मनीष मोकलने चांगली ओव्हर टाकले, ओके ठीक
ठीक आहे, पण क्रिकेट हा 5 षटकांचा जर खेळ आहे मैदानामध्ये, तर येणाऱ्या पुढच्या षटकांवरती सुद्धा विचार करायचा असतो, वर्तमानात चालू असलेल्या षटकाचा सुद्धा विचार करायचा असतो. आकाश तवसाळकर जसे गोलंदाजीला आले, माहिती आहे त्यांना की आकाश उंचपुरा गोलंदाज आहे, थोडासा रिस्कचा वापर छान पद्धतीने करतो, शोल्डरचा वापर करून एखादा यॉर्कर लाईन चेंडू टाकतो. अशा वेळेला या गोलंदाजाच्या विरुद्ध खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं की सुजयने तो चार्ज घेतला, पण भूषण चार्ज घेत नाहीये. भूषणला माहिती आहे की तो थोडा वाट पाहतोय की अजून 12 चेंडू येणं बाकी आहे, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईन. पण त्याच वेळेला प्रणील मोरेला पुन्हा एकदा गोलंदाजीला आणलंय. हा थिंक टँक मधली लढत आहे मित्रांनो. ही गोष्ट, हा सामना फक्त बॅट आणि बॉलच्या मधला नाहीये, हा माइंडसेट मधला सुद्धा सामना आहे, हा स्ट्रॅटेजीचा सुद्धा सामना आहे. कारण माहिती आहे की इथे जिंकल्यानंतर परत एकदा तुम्ही खेळणार नाहीयेत. जिंकला तो पुढे आहे आणि हारला तो बाहेर आहे. अशा वेळेला नॉकआउटचे सामने आहेत. महाशिवरात्री चषकाची खासियत काय असतं, महाशिवरात्री चषकामध्ये खेळणं लोक का पसंत करतात, त्याच्या मागची मागे काही गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्या मागची पहिला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्हाला दिग्गज क्रिकेटपटून समवेत खेळायला मिळतं, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळायला मिळतं. सो ज्याला आपण म्हणतो ना की बेस्ट वर्सेस बेस्ट, हे मुकाबले तुम्हाला बघायचे असतील ना, तर तुम्हाला त्या दिवसाची वाट बघायची गरज नाहीये. महाशिवरात्री चषकामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्ही पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून महाशिवरात्री चषकामध्ये बघू शकता. आणि म्हणून जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्ट टॅलेंट येतं ना, मला तो सुनील छेत्रीचा डायलॉग आठवतो. सुनील छेत्री एका इंटरव्ह्यू मध्ये फार सुंदर म्हणाले, म्हणजे सुनील छेत्री भारतीय संघाचे कर्णधार, फुटबॉल संघाचे, आपण सर्व खेळ जर फॉलो करत असाल तर माहिती असेल. ते काय म्हणाले होते या चेंडू नंतर नक्की सांगू. प्रणील मोरे आतापर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलाय, पहिल्या चेंडूवर एक डिक्लेअर दिले, फुलर लेन. हा बघा, ही जी खासियत आहे ना की लेफ्ट हँड बॅट्समन साठी तो त्यांचा ऑफ ब्रेक छान पद्धतीने येतो, चेंडू टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही फलंदाजाला अजूनही आपण म्हणतो ना ते फ्रीडम मिळत नाहीये. आपण बोलत होतो सुनील छेत्री बाबत. सुनील छेत्रींना विचारण्यात आलं की तुमच्यासाठी काय वाटतं तुम्हाला, की अभ्यास कठीण आहे की स्पोर्ट्स कठीण आहे, तर ते म्हणाले नाही यार, अभ्यास फार सोपा आहे. तुम्ही 200-250 पानांचं पुस्तक वाचता आणि त्याच पुस्तकाच्या मधलं तुम्हाला विचारणार आहेत, त्याच्या पलीकडचं काही तुम्हाला परीक्षेत येत नाही. ते 200-250 पानांचं पुस्तक वाचलं बस झालं, तेवढा अभ्यास तुम्ही करू शकता. पण स्पोर्ट्स फार कठीण आहे, कारण प्रत्येक मॅच मध्ये वेगळा कॉम्पिटिटर तुमच्या समोर येतो, प्रत्येक मॅच मध्ये कॉम्पिटिटरचा कॉन्फिडन्स वेगळा असतो, प्रत्येक मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाची रणनीती वेगळी असते, प्रत्येक मॅच मध्ये तुमच्या समोर सिच्युएशन निराळी असते आणि प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही स्वतःचं 100% देता की नाही ही तुमची आंतरिक शक्ती निराळी असते. आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्स इज ऑल अबाउट द डिफरंट थिंग आणि तिथे तुम्हाला रोज काहीतरी नव्याने तयार व्हावं लागतं. आणि ज्याला मी म्हणतो ना की अलीकडच्या काळात फक्त मोबाईल अपडेट करू नका, अपग्रेड करू नका, स्वतःलाही अपग्रेड करा. हे स्पोर्ट्स तर शिकवतं आपल्याला. चांगला चेंडू भूषणने या वेळेला खणून काढलाय अर्थात, आणि तो खडून काढलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातोय, चौकार. उंचीचा पुरेपूर फायदा कसा करायचा आणि लेग ब्रेकला कसं खेळायचं ते मैदानामध्ये दाखवून देतोय. आज तुम्हाला याही गोष्टी शिकायला मिळतील की ऑफ कटर बॉलला कसं खेळायचं, लेग स्पिनला कसं खेळायचं, एखादा ओव्हर पिच जो स्लोवर वन ओव्हर पिच येतो ना त्याला कसं खेळायचं. सगळे तंत्र शिकायचे असतील ना तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा प्रोलिंगच्या चॅनलवरती. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा आणि मजा घ्या महाशिवरात्री चषकाची. नवगाव मधील अर्थातच क्रिकेटचा आणि किंबहुना संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच महाशिवरात्री चषक, ज्या चषकामध्ये साऱ्या जणांना आपल्याला अर्थातच एक वेगळी ओढ असते, त्या स्पर्धेबद्दल आपण सारेच जण या ठिकाणी याची देही याची डोळा अनुभव घेऊया. भूषणसाठी या वेळचा चेंडू आपण पाहतोय थोडा पाठीमागे ठेवला, बाटच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल आणि एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते. दरळे गुरुजी मला कळवतात की 34 पर्यंत 34 धावा धावफलकावरती लागल्या. यानंतर ज्यांचा सामना असणार आहे त्यांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. पहिल्या हाफ मध्ये स्वर्गीय माधुरी माई 11 नवगाव विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. आपण नाणेफेकीसाठी पहिल्या हाफ मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माझे मित्र सौरभ त्या ठिकाणी असतील. प्रणील मोरेच्या बाबत मित्रांनो आपण बोलत होतो ना की ही स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता ना प्रणील मोरेची, की त्याचा या वेळचा चेंडू पुढे शॉट. दिस इज ऑल अबाउट भूषण सहाने क्लास. क्लास इज अ परमनंट and form is a temporary. भूषण सहाने दाखवून देतोय
मिळाला की त्याच्यावरती काय उत्तर लावायचं असतं ते भूषण सहानेच्या रूपाने पाहायला मिळालं. लखमादेवची धावसंख्या वाढते, ती पोहोचली आता 40 पर्यंत. याही वेळेला आपण पाहतोय हेलिकॉप्टर खेळलाय आणि काय अफलातून सजवलंय. व्हॉट अ शॉट. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. भूषण सानेच्या रिस्ट मधली आणि फोरआर्म मधली जी ताकद आहे ना ती मैदानामध्ये आपण पाहिली. आणि अलीकडच्या काळामध्ये हा फिटनेस किती महत्वाचा आहे बघा. तुमच्या रिस्ट वरती असणारे फिटनेस म्हणजे तुम्ही जर जिम मध्ये जात असाल तर तुम्ही रिस्ट साठी एक वेगळ्या स्वरूपाचा व्यायाम करता. तुमचे फोरआर्म मध्ये ताकद यावी, ज्याला मनगटामध्ये ताकद असणं म्हणतात, ती ताकद यावी फोरआर्म मध्ये. म्हणून राफेल नदाल जो टेनिस मधला एक दिग्गज अर्थातच राहिलेला आहे, ज्याच्या नावावरती फ्रेंच ओपन तब्बल 10 पेक्षा अधिक वेळा त्याने जिंकलेले मयुरेश बरोबर. तर अशा खेळाडू फोरआर्म साठी जी काही मेहनत घेतो ना, मला वाटतं भूषण पण ती मेहनत घेत असावा, कारण त्याची ती ताकद त्याने दाखवली आणि त्या ताकदीच्या जोरावरती त्याने तो हेलिकॉप्टर, मोस्ट ऑफ द टाइम हेलिकॉप्टर कुठे जातो तुम्ही बघाल तर लॉंग ऑन ते साधारण एक वाइडिश एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातो. पण हा फोरआर्म कुठे, फोरआर्मच्या ताकदीच्या जोरावर मारलेला फटका कुठे आला तर जवळजवळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये पडलेला पाहायला मिळाला. ही ताकद जी काही अलीकडच्या काळात खेळाडूने कमवलेली आहे ना, आणि त्याच वेळेला त्यांचे हँड आय कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टींवरती रन्स होतात मित्रांनो. 46 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि पंच काही इशारा करतात तिथे. हा येस, एक खेळाडू, वेळेची मर्यादा या ठिकाणी आपण पाळायची आहे. मला वाटतं पंचांनी निर्णय दिला की एक खेळाडू आता सर्कल मध्ये असेल, कारण वेळेची मर्यादा सरांनी निश्चित केली होती की 4 षटकं साधारण 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. बरोबर ना सर? येस येस येस, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. जर नाही झाली तर एक खेळाडू हा सर्कल मध्ये असेल, म्हणजे जो अर्थातच आपण एरिया निश्चित केलेला आहे. येस, गोलंदाजीसाठी अजय मरगजे यावेळेला मरगजे मैदान. पहिलाच फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता हुसेन चूक करणार. त्या झेल टिपला. सुजय पावशे बाद होऊन परततोय पावलांमध्ये, पण सुजयने चांगला स्टँड दिला असं म्हणता येईल, कारण सुजय मैदानामध्ये अगदी दुसऱ्या चेंडूवर मैदानामध्ये आले. त्यांना माहिती होतं की या मैदानात बॅटिंग करणं गरजेचं होतं. 10 चेंडू खेळले, 18 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. एका षटकाराचा समावेश होता. लखमादेव नवगाव संघाला कोणीतरी तो एक स्टेपनीचा रोल देणं गरजेचं होतं, जो सुजय पावशेने आज मैदानामध्ये दिलाय. त्यामुळे कौतुक होईल सुजय पावशेच्या बॅटिंगचं सुद्धा. ट्रॉम्बेचे दीपेश कोळी मैदानामध्ये गेलेले पाहायला मिळतात. दीपेश आणि भूषण सहाने ही जोडी मैदानामध्ये असणार. ट्रॉम्बे अर्थातच ट्रॉम्बे कोळीवाड्यातून सुद्धा खूप सारे खेळाडू या महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. टॉससाठी कॉल देतोय स्वर्गीय माधुरी माई 11 नवगाव आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार. दोघांनीही टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. माझे मित्र सौरभ त्या ठिकाणी आहेत. अजय यावेळेला गोलंदाजीला आला आणि पुढच्या चेंडूवरती लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. अजय लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. दीपेश कोळी बाद होऊन परतले. आता मैदानामध्ये नवीन फलंदाज जाणार, अर्थात बागेश शौलकर मैदानामध्ये जातात, कारण त्यांना ती कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला
थोड्या अंशी का होईना मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही विचार करताना की बघा भूषण साने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली यासिनजी, तर अशा वेळेला आपण काय पाहतो की भूषणला जर स्ट्राईक वरती आणला तर बरं होईल. पण क्रिकेट हे जे काही अलीकडचं झालंय ना ते थोड्या अंशी कॅमेऱ्यासाठी सुद्धा खेळलं जातं आणि मग मला संधी मिळाली तर मी का नाही करू. ओके, पण मला वाटतं ना क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला तो थोडा कमीपणाचा वाटा घ्यावा लागतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या संघ सहकार्यांना प्रोत्साहित करता, त्याला दाद देता, त्याला स्ट्राईक देतात, तेव्हा खऱ्या अर्थानं ते टीम वर्क पाहायला मिळत असतं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळून अजयने तो बरोबर भेद मैदानामधला ओळखला आहे आणि त्याच्यामुळे भेदीले 0 मंडळ या पद्धतीने त्याने प्रतिस्पर्धी संघाची दाण उडवले. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवलाय. अजय जे अर्थातच खोपोली खालापूर परिसरामधून येतो, त्या परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट चालू असतं. डोणवत आणि त्या परिसरामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट सुद्धा होत असतात आणि त्यांच्या समाजाची सुद्धा एक फार मोठी स्पर्धा असते, ती सुद्धा मी अटेंड केली होती. त्यामुळे हॅलो, हॅट्रिक या वेळेला मात्र होत नाहीये, पण कौतुक करावं लागेल अजयच्या गोलंदाजीचा. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. धावफलकावरती 47 धावा झाल्यात. इथून पुढे अंदाज बांधू शकता तुम्ही. तुमच्या डाव्या बाजूला जो बसलेला असेल त्याला विचारा लखमादेवच्या रन्स किती होतील, उजव्या बाजूला जो बसलाय त्याला विचारा की प्रेसी नवगाव संघ किती धावांवरती रोकेल. तुम्ही मात्र न्यूट्रल राहा, तुम्ही काही सांगू नका, नाहीतर तुमचा हसू होऊ शकतं. या वेळेला मात्र धावफलकावरती 47 लागलेले आहेत आणि अशा वेळेला येणाऱ्या 3 चेंडूंवरती अजय काय आविष्कार दाखवणार या महाशिवरात्री चषका ते मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे. खोपोली खालापूर परिसरामधून अनेक चांगले खेळाडू आलेले पाहायला मिळतात. याही वर्षी ISPLच्या सर्वोत्तम बॅटर मध्ये आपण रजत मुंडेला आपण पाहिला, जो अर्थातच ISPLचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुद्धा ठरला. खालापूर तालुक्यातीलच हा खेळाडू, त्याच्यामुळे या तालुक्यातून आलेले खेळाडू सुद्धा मोठे आहेत मित्रांनो. आणि खोपोली खालापूर परिसरामधला क्रिकेटर म्हटल्यानंतर संजय सोळंकीचं नाव का नाही घ्यावं, कारण संजय सोळंकी इकुला याच मैदानात तर मित्रांनो आपण पाहिलेला आहे. या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा आला, वाईड असल्याचा. अवांतरच्या स्वरूपात धाव आली. अवांतरच्या स्वरूपात धाव आल्यानंतर 48 धावा धावफलकावरती आल्यात. अजय थोडा मिक्स करतोय गोलंदाजीमध्ये. काही चेंडू आपण पाहतोय तो थोडा फ्रंट ऑफ द विकेट फलंदाजाला इन्व्हाइट करतोय. मोस्ट ऑफ द टाइम स्लोअर वन वरती बिलीव्ह सुद्धा करतोय. थोडं कमी गतीचे चेंडू टाकतोय. पण खेळपट्टीवरती जिथे मदत मिळते ना, मातीच्या खेळपट्टीवरती जर तुम्हाला ती टणक खेळपट्टी असेल, ती पोषक तत्व जर अर्थातच मैदानामध्ये गोलंदाजाला लाभदायक ठरत असतील, म्हणजे लहानपणी आपल्याला सांगायचं जायचं ना, आपल्याला सांगितलं जायचं किंवा आपल्या आईला सांगितलं जायचं, बाळाला हे खायला घाल म्हणजे तो जरा गुडगुडीत दिसेल, बाळाला हे खायला घाल म्हणजे तो अजून छान दिसेल. त्या पद्धतीने खेळपट्टीमध्ये सुद्धा असतं. गोलंदाजाला माहिती असतं की खेळपट्टीवरती हे चांगलं असलं ना की माझी सुद्धा तब्येत टुणटुणीत होणार आहे. या वेळेला आपण पाहतो ना की ते टुणटुणीत असणं किती महत्वाचं असतं. खेळपट्टी टणटणीत असले ना की ते टुणटुणीत होणं इथं महत्वाचं ठरतं. या वेळेला तुम्ही टुणटुण करू नका, नाहीतर तुमचा शब्दाचा अपभ्रंश होईल. या वेळेला धावफलकावरती धावसंख्या मात्र 50 पर्यंत पोहोचले. 50 ऑन बोर्ड. लखमादेव नवगाव संघ. नाणेफेकीचा गोल प्रेसी नवगाव संघाने जिंकला होता. पूर्वार्धाचा खेळ संपायला केवळ 1 चेंडू बाकी आहे, पण अजय मरागजे या ठिकाणी आपलं काम पूर्ण करतोय. लास्ट ओव्हर गोलंदाजीला आल्यानंतर कशी गोलंदाजी करायची असतं त्याचं उत्तम उदाहरण पेश केलंय आणि प्रेसी नवगाव संघाला जे जे गरजेचं होतं ते तो पूर्ण करतोय. पाहायचे की बोरेश्वराचा आशीर्वाद कोणाच्या सोबत असेल. बोरेश्वर महाराज की जय असं आपण साऱ्यांनीच आज दिवसभरामध्ये आपण म्हणणार आहोत आणि म्हणत आलेलो आहोत. 51 धावा धावफलकावरती झाल्यात. 52चं आव्हान असेल. ऐकूया अजित हरवडे यांना. धन्यवाद जगे सर. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. मी त्यासाठी महादेव सहकार सोसायटीचे चेअरमन उल्हाजी वाटकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तरी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. एकावन्न धावा धावफलकावरती झाल्यात. 52ची गरज आहे. प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. तर विनंती असेल स्वर्गीय माधुरी माई नवगाव संघाचा कर्णधार, चला लगेच या. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर लगेच येथे यायचं आहे. साखर संघाचा कर्णधार जवळपास 10-15 मिनिटापासून येथे उपस्थित आहे. सोहेल शेख प्रदीप स्पोर्ट साखर संघाचे कर्णधार आहेत. मनपूर्वक त्यांचं इथे मी या महाशिवरात्री चषक नवगाव नगरीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय.
टॉस उडवण्यासाठी सन्माननीय उल्हासजी वाटकरे यांच्या हस्ते इथे टॉस केला जाईल. हॅलो. आताच या ठिकाणी बोरिस गुंजिस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीने की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला, या ठिकाणी एका संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे आणि दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतात. मी सौरवला विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. धन्यवाद. स्वर्गीय माधुरी माई नवगाव संघाचे कर्णधार मंगेशजी वैती हे सुद्धा आहेत. सन्मान्य उल्हासजी वाटकरे यांच्या हस्ते ते टॉस केला जाईल. प्रदीप स्पोर्ट साखर प्रथम कॉल करतील. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. शोएल, प्रथम आपण निर्णय कोणता घ्याल? फील्ड. महाशिवरात्री चषक 2025 आपला एक साधारणतः थोडक्यात स्क्वॉड सांगा. उस्मान पटेल आहे, अंगद आहे, मयूर आहे, भरपूर चांगले चांगले आमच्या एरियातले बिल्डर आहेत. विश यू ऑल द बेस्ट. मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. मंगेश वैती यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करेन, कारण बरेच वर्ष आपण अलिबागमध्ये येत आहात. अलिबागमध्ये फायनल सुद्धा जिंकलेली आहात. महाशिवरात्री चषकामध्ये फायनल जिंकण्याचं नक्कीच स्वप्न असेल. एकदा आपण महाशिवरात्री चषक जिंकलेला आहात, तर 2025मध्ये महाशिवरात्रीचं एकंदरीत आयोजन आणि आपली प्रथमतः बॅटिंग आहे, काय म्हणाल? सर्वप्रथम मी थँक्यू म्हणतो व्हॉलीबॉलकरांना की आम्हाला इथे संधी दिली आणि आमच्या दुर्वी टीमला पण आणि सौरभ आणि प्रशांतला थँक्यू म्हणलं की संधी दिली त्यांनी. आणि मला वाटतं मी 8वीत असताना इथं पहिल्यांदा आलेलो खेळायला आणि त्यानंतर खूप वर्षाने आलो तर, आणि तेच प्रेम अलिबागचं मला मिळालं, हीच माझी मला भाग्य समजतो मी. विश यू ऑल द बेस्ट. महाशिवरात्री चषक 2025 आपण पाहतोय. प्रदीप स्पोर्ट साखर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. यानंतर आपण अजित हरवडे सरांकडे वळूया. जगे सर, अगदी 2 मिनिटांसाठी थांबवतोय आपण. या ठिकाणी आत्ताच बोरिस गुंजिस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय, गजानन पावशे आपल्याला विनंती करतो की आपण सरपंच मॅडमचं आयोजकांच्या वतीने मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय सदिच्छा पाटील मॅडम, मी अनेक वेळेला म्हणतो की त्यांच्या नावातच सदिच्छा आहे. अशा ताई सर्वांना नेहमी सदिच्छा देत असतात. आजही या ठिकाणी या आयोजकांना या स्पर्धेच्या निमित्ताने सदिच्छा देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मॅचला जोपर्यंत सुरुवात होते अगदी काही क्षणातच आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळतो, ज्या ठिकाणी ज्यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक क्रिकेट शौकीन असुसलेले असतात, असे जगे सर आज आपल्याला लावलेले आहेत. मात्र या ठिकाणी आणखीन एक सन्मान घेतोय. या ठिकाणी सुधीरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुधीर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय आणि तो स्वागत सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करणार आहे. मी गजानन पावशे यांनाच विनंती करतोय की आपण सुधीर साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आणि वळतो आता मॅचचा आखो देखाल ऐकण्यासाठी आदरणीय सन्माननीय जगे सर. ओल्टू जगे सर. थँक्यू सो मच अजितजी हरवडे सर. 51 धावा धावफलकावरती झाल्यात, त्या बनवल्या कोणी? लखमादेव नवगाव संघाने. आणि आवश्यक किती आहेत? 52 धावांची. आणि अशा वेळेला आवश्यकता असताना हुसेन टाके मैदानामध्ये आहे, त्याचा साथीदार ऋतांशू पाटील सुद्धा तितका दिग्गज क्रिकेटपटू आहे. आणि आता जेव्हा गोलंदाजीला स्वराज देवळे आलाय, समालोचनामध्ये होईल बदल. मी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र निखिल पडते यांच्याकडे. हॅलो. अनंत डोबरा खारगंडा
यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू निखिल सर. निखिल सर 1 मिनिटासाठी थांबवतो. अगदी या ठिकाणी खरोखर 1 मिनिटं तुमच्याकडून मागणं म्हणजे फार मुश्किल झालंय, कारण ही भव्य दिवस स्पर्धा आहे आणि दिग्गज खेळाडू या ठिकाणी आहेत. तरी सुद्धा काही देणगीदारांचे नाव या ठिकाणी मी वाचतोय. सन्माननीय अमिषा अलंकार भोरे 501 रुपये, कैलासवासी अनंत दत्तात्रय थळकर यांच्या स्मरणार्थ श्रीरंग अनंत थळकर 1000 रुपये, पेडणेकर ज्वेलर्स अँड सन्स 5001, अभय मात्रे 551, प्रदीप कोळी 1111, ज्योत दत्ताराम कोळी 101, सुभाष पाटील 500 रुपये, काव्या गणेश दगडे 500 रुपये, कैलासवासी दत्तू कृष्णा दगडे यांच्या स्मरणार्थ कुमार परेश नरेंद्र दगडे 2000 रुपये, भास्कर शास्त्री 500 रुपये, निशांत घातकी 100 रुपये, सलाम मुनावर 2222, यशवंत मेस्त्री 101, कुमार भावी सलमान कोळी 500, संदीप वाघे 200, रत्नदीप केनकी 110, अंकुश कावळे 200 रुपये, कैलासवासी भोलानाथ विठोबा दखणे यांच्या स्मरणार्थ कुमार यश राजेंद्र दखणे 500 रुपये, कैलासवासी निळकंठ पोषा भुरे यांच्या स्मरणार्थ विनीत निळकंठ भुरे 500, प्रकाश भोंडे 500, विद्येश आनंद भुंडे 300, कैलासवासी राधीबाई सदाशिव लोंढे यांच्या स्मरणार्थ मंगेश सदाशिव लोंढे 1000. धन्यवाद. आणखीन काही ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांची नाव मी थोड्या वेळाने वाचतोय. ओव्हर टू निखिल सर. यस, धन्यवाद हरवडे सर, धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जोगे सर. वळूया मैदानाच्या वरती, जिथे केजी क्रीडा मंडळ नवगाव आयोजित महाशिवरात्र चषक 2024 हे पर्व. मैदानाच्या वरती काय घडतंय या चेंडूकडे वळालो तर एक चोरटी धाव घेतल्याचं चित्र पाहायला मिळते. एका धावेनंतर आम्हाला धरणी गुरुजी सांगत असताना धावफलक जाऊन पोहोचले ते 3 धावांवरती, जिथे पहिलं षटक दुसऱ्या सत्रामधलं प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती ॲज अ बॉलर म्हणून स्वराज देवळे म्हटलं की या गोलंदाजाची ओळख तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. नुकत्याच झालेल्या PNP ट्रॉफीमध्ये याचं नाव वरचं ठरवलं गेलं होतं. हा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. यस, धन्यवाद. मैदानाच्या वरती हुसेन टाकेची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती दिमाखदार षटकार येतोय हुसेनच्या बॅट मधून. हा आलेला लांब पल्ल्याचा षटकार तुम्हा आम्हा सर्वांची झोप उडवून टाकणारा हा षटकार होता. या 6 धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की 14 धावा आम्हाला सुद्धा लिहाव्या लागतात. जिथे आजचा महाशिवरात्रीचा दिवस नवगाव गावातील कोणताही आज ग्रामस्थ बघितला तर तुम्हाला घरात सापडणार नाही, कारण का आज नवगाव नगरीमध्ये हे मानाचं चषक आज आपण याची देही याची डोहळा पाहतोय. नक्कीच मैदानाकडे वळूया, जिथे पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पडतोय बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. स्वराज सांगतोय की या स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी मला सुद्धा करायची आहे. एक मोठा धमाका मैदानाच्या वरती झाला असला म्हणून काय झालं, मी पुनरागमन करू शकतो. गती परिवर्तन केलं आणि आपण पाहतोय जे पुनरागमन स्वराजच्या माध्यमातून केलं गेलं. या चेंडूवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलर लाईनचा होता. चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, तिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हुसेन टाके पकडला जातोय. आता परतावं लागेल. कोणी नाही, त्याच्यानंतर कोणी नाही. जे आहे तोही तोच, नाही तो सुद्धा तोच. जन्म मरण तो
विद्या आणि अविद्या सुद्धा तोच. मैदानाच्या वरती जिथे हुसेन टाके बाद होतोय, ज्ञानही तोच, विज्ञानही तोच, सुरुवात मध्य शेवटही तोच. तो तुमच्यासाठी विष पिऊन तुमच्या वाटेला नेहमी अमृत देतो. तो विश्वनाथ आहे, सारं काही त्याच्या हाती आहे, पण तो भोळा आहे, साधा आहे, संपूर्ण जग मात्र त्याचं घर आहे, पण तो मात्र कैलासावरती राहतो. रामापासून रावणापर्यंत भक्ती खरी असेल तर तो कोणालाही पावतो. सर्व दिवस त्याचेच आणि सर्व रात्री सुद्धा त्याचीच. आज महाशिवरात्रीच्या जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट रसिकांना, सर्व खेळाडूंना, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना आज मी निखिल प्रदीप पडते देतोय सहर्ष करतोय. पुनश्च एकदा स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊन वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे दुसरं षटक हाताळलं जाईल. दिगंबर तामोरे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पालघर डिस्ट्रिक्टला बिलॉंग्स करतो हा गोलंदाज संदीप सर. जर आपण दिगंबरच्या माध्यमातून पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण दिगंबरला आपण पाहत असतो. आज एक लांब पल्ल्याचा रनअप घेऊन पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्याच्या नंतर या गोलंदाजीचा पृथक्करण कशा प्रकारे दाखवलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पाहायला गेला तर छातीचा वेध घेणारा होता. या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव जमा केली जात नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू 52 धावांना गवसणी घालायची आहे. आज 52 धावा जमा करायच्या आहेत. आज मैदानाच्या वरती कष्ट नाही तर काबाड कष्ट करायचे आहेत. आज घाम गाळावा लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन 4 रन वरती मोठा ब्लास्ट होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू मैदानाच्या वरती समतोल साधतोय. संदीप सर काय म्हणाल, हे चालू क्रिकेट आहे. ऋतांशू पाटील बाबत ओळख द्यावी लागेल. मूळचा नवी मुंबईचा असणारा खेळाडू ऋतांशूने खूप चांगल्या इनिंग खेळलेल्या आहेत आणि विशेषतः जेव्हा तुम्ही शहरी क्रिकेटमध्ये जी भूमिका दाखवलेली असतं ती क्रिकेटची भूमिका तुम्हाला ओपन लॉट्स मध्ये त्याला तिकडे रोहित शर्मा म्हणतात आणि तो खऱ्या अर्थानं तो रोहित शर्मा ऋतांशूच्या रूपाने आज या ठिकाणी मैदानामध्ये दाखवताना. आपल्याला आनंद मिळेल याच्यात तीळ मात्र शंका नसेल. मैदानाच्या वरती वळालो तर तिथे आपल्याला दिगंबर ॲज अ बॉलर म्हणून बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतंय. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जी मैदानाच्या वरती फलंदाजी चालू आहे ना, अप्रतिम दर्जाची फलंदाजी चालू आहे. कारण का या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पृथक्करण. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पडला होता, दुसऱ्या चेंडूवरती मोठा षटकार, तिसरा चेंडू पुनश्च एकदा निर्धाव स्वरूपाचा. परंतु आपण पाहतोय ऋतांश पाटील मैदानाच्या वरती काय सांगतोय. चौथा चेंडू पुनश्च एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 5वा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका स्क्वेअर लेगच्या रिजन वरती. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये प्रोटेक्शन. अनुज राऊत तिथे येईल, फेकी करेल. तिथपर्यंत 2 धावा मैदानाच्या वरती घेतल्या जातात. जाणकार प्रेक्षकांकडून टाळ्या वाजून या 2 धावांचं स्वागत देखील केलं जातंय. 2 धावेनिशी धावफलकावरती आम्हाला दरणे गुरुजी कळवतात धावा गेलेल्या आहेत त्या 28 धावा. जिथे दुसरं षटक प्रगतीपदावरती असताना ॲज ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय कल्याणी घोडपरे सर, सतीश कुरुप सर, करुणाकर कोटियन सर आपल्याला लाभले गेलेत. जिथे दुसरं षटक प्रगतीपदावरती आहे. 5 षटकांचा सामना, 52 धावांना गवसणी घालायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दिगंबर. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू बॅकवर्ड रिजन वरती, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग वरती. परंतु तिथे आपण पाहतोय घोषित क्षेत्र, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय की 1 धाव फक्त तुम्हाला घ्यावी लागेल. एका धावेनिशी धावफलकावरती जर पाहायला गेलात तर 29 धावा, 29 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. वेअरॅज
2 ओव्हर इज कम्प्लिटेड हिअर. आता 18 चेंडू येणं बाकी आहे आणि धावफलकावरती 23 धावांची गरज आहे. 23 धावा मग कशा प्रकारे बनवल्या जाणार? या धावा बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं जिथे मैदानाच्या वरती जिद्दोजहद केली जाणार का? ठीक. या ठिकाणी सन्माननीय हेमंत पडते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित आहात, मात्र व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हेमंत पडते आपणास विनंती असणार आहे. ओव्हर टू निखिल सर. हॅलो. ज्यांच्याकडून टी शर्ट देण्यात आलेले आहेत ते हेमंत पडते. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू निखिल सर. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ऍज अ बॉलर म्हणून तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलं जातंय जयेश सुरेकर. खऱ्या अर्थानं या मातीमध्ये जन्म घेतलाय. आज माझ्या गावामध्ये मला गावासाठी खेळायचं आहे, माझ्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळायचं आहे आणि ते क्रिकेट आज जयेश सुरेकरच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळलं जाणार. जिथे लखमादेव नवगाव संघाला नेहमीच जयेश बिलॉंग्स करतो, आज हातामध्ये जबाबदारी आहे, ती कशा प्रकारे पूर्ण केली जाणार. षटकातील पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून डीप फॉरवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. नितेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जर पिंट्याने लागोपाठ 3 षटकार लगावले तर नितेश पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. पिंट्याचे फॅन आहेत ते शिरवली येथील. ही पारितोषिकं आहेत ना संदीप सर, ही खऱ्या अर्थानं पारितोषिकं खेळाडूंचं पाठबळ वाढवण्याचं काम करत असतात, आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतात. मैदानाच्या वरती तो आत्मविश्वास आज खेळाडूंना दिलं जातंय. कारण का महाशिवरात्रीचं हे चषक आहे ना, हे आपल्याच गावामध्ये आपल्याच घरामध्ये घेऊन जायचा अट्टहास आज मैदानाच्या वरती घेऊन सर्व संघ उतरलेले असताना जिथे 52 धावांना गवसणी घालायची आहे, 52 धावा आज आपल्याला मैदानाच्या वरती काही केल्या पूर्ण करायच्या आहेत. असा एकतर्फी जर पाहायला गेला तर सुनिश्चय दाखवला जातोय तो म्हणजेच प्रेसी 11 नवगाव या संघाच्या माध्यमातून. या चेंडूकडे पाहायला गेलं तर संयम दाखवला जातोय. आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो तो म्हणजे संयम. आणि एक धाव घेतली जाते, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती पाहायला गेलं तर 34 धावा, 52 धावा बनवायच्या आहेत. 52 धावा खऱ्या अर्थानं बनवून पूर्ण होणार की या 52 धावा रोखल्या जाणार. कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जयेशचे देखील शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या वरती चालू असताना परिस्थिती प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि मैदानाच्या वरती क्षमता सिद्ध करत असताना स्वतः सोबत प्रामाणिक राहिलं की देव आपल्या पाठीशी उभा असतो. चेंडू फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग वरून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती एकदा नजर टाकली तर 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आता समीकरण इक्वेशन सांगितलं जातंय ऍज अ स्टॅटिस्टिशियन म्हणून आमच्या समवेत दरणे गुरुजी जोडले गेलेत. 15 चेंडू 12 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील मोठा फटका फसला मैदानाच्या वरती. चेंडू खाली अनुज राऊत करतोय चूक आणि आपण पाहतोय मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर चुकीला माफी नाही असं देखील म्हटलं जातं. जिथे ही चूक कितपत महागात पडणार. कारण का धावफलकावरती समीकरण बाकी काय होतं 15 चेंडू आणि 12 धावा. जिथे या चेंडूवरती संदीप सर पाहायला गेलं तर 2 धावा, या 2 धावा फलदायी आपल्या संघासाठी ठरणार की या 2 धावा नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे लखमादेव संघासाठी कितपत महागड्या ठरणार मैदानाच्या वरती प्रामुख्याचा प्रश्न आहे. हा चेंडू पाहायला गेलं तर लेगस्टिकच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय अवांतर धावेचा. आधीच अकाउंटला पैसे कमी आणि कुठून तरी मेसेज येतो की गुगल पे कर. अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या वरती जिथे धावा वजा केल्या जातात. काय म्हणाल, हा चालू सामना आहे जिथे गोलंदाजी चांगल्या प्रकारे करून दाखवावी लागेल. यस नाही, ऍक्च्युली गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लूज कुठे होते जेव्हा क्षेत्ररक्षण खराब होतं. तुम्हाला ॲज अ फिल्डर ती महत्वाची भूमिका बजावावी लागतं. बघा गोलंदाजाकडून हा ओव्हर पिच गेला, का गेला? कारण त्याचा कॉन्फिडन्स प्रचंड लूज झालेला आहे. क्षेत्ररक्षकाने जर क्रुशियल मोमेंटला कॅच पकडले नाही, बघा अलर्टनेस हा फार महत्वाचा असतो कोणत्याही खेळामध्ये.
सुटला त्यावेळेला बॉडी लँग्वेज एकंदर काय सांगत होती लखमादेव नवगाव संघाची ते मॅटर करतं. ती बॉडी लँग्वेज पूर्णपणे शोल्डर डाऊन केलेली होती. मग अशा वेळेला तो गोलंदाजाचा कॉन्फिडन्स गेलाय आणि मग त्याच्याकडून ओव्हर पिच होत आहेत आणि रोहांशू त्याचा बरोबर बदला सुद्धा मैदानात घेतोय. येस डेफिनेटली आपण पाहतोय आता जिथे हत्ती गेले आणि शेपूट राहिले असं म्हणूया. मैदानाच्या वरती आता इक्वेशन सांगितलं जाते 12 चेंडू येणारे असतील आणि 2 धावांची गरज. धावफलकावरती 50 धावा लिहिल्या जातात. जिथे 50 धावा बनवण्यासाठी धरणे सर फक्त आणि फक्त 18 चेंडूंचा सामना केलाय. 18 चेंडूंमध्ये 50 धावा अक्षरशः कुठून काढलेल्या आहेत त्या म्हणजेच प्रेसी नवगाव या संघाने. मग 2014ला या चषकाला आम्ही गवसणी घातली होती. आज 2025 मध्ये ते चषक आपल्याच गावामध्ये राहिलं पाहिजे याच्यासाठी अट्टहास या दोन्ही संघांचा मैदानाच्या वरती चालू आहे. जिद्दजहद चालू आहे मैदानाच्या वरती. 12 चेंडू 2 धावांची गरज. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं देखील म्हटलं जातं. मैदानाच्या वरती 4थ्या षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू खोलात टाकलेला आहे. अक्षरशः खोदून काढण्यास भाग पाडतोय परंतु मैदानाच्या वरती तिथे सुजय येतोय. फेकी करेल तिथपर्यंत एका धावेची चित्र आपण पाहायला मिळते. 1 धाव घेतली जाते. आता स्कोअर लेवल असं सांगितलं जातंय जिथे आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे का असा प्रश्न मैदानाच्या वरती विचारला जाईल. कारण का येणारे 11 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. हा फसवा चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल. 1 धाव मिळेल आणि संघ विजयी ठरतोय. प्रेसी नवगाव संघ जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे खूप सारे आपण कौतुक करूया. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ चांगलं क्रिकेट आज मैदानाच्या वरती तुम्हा सर्व खेळाडूंना अनुभवायला मिळणं यासाठी दोन्ही संघांचे खूप सारे कौतुक. मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा नंतर मी सन्मान घेतो. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी निवडला जातोय तो म्हणजे खेळाडू ऋतांशू पाटील. जिथे फलंदाजी करत असताना ऋतांशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी दाखवली गेली. 13 चेंडू 36 धावा. ऋतांश आम्हाला जॉईन करायचा आहे. ॲज अ मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडला जातोय ऋतांश पाटील. MOM नावासमोर आज ऋतांश पाटील हे नाव सुद्धा आज आपल्याला लिहावं लागतंय. कारण का नवगाव नगरीमध्ये आलं म्हटलं की चांगलं क्रिकेट दाखवावं लागतं आणि चांगलं क्रिकेट दाखवलं ना की यथोचित मान सन्मान हा होतच असतो. आज ऋतांश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चेक ऋतांश हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि त्याला सन्मानित करतील बोरीस गुंजेच्या विद्यमान सरपंच सदीच्या मॅडम. आपणास विनंती असणार आहे की आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी जे टी शर्ट दिले जात आहेत ते बोरीस गुंजी ग्रामपंचायती सदस्य हेमंतजी पडते साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित